महायुतीतून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी कोणत्या कलाकाराचे नाव घोषित करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। संजय निरुपम यांनी आपल्या स्वतःच्या पक्षावरच तोफ डागल्याने काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकले आहे। त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याचे अजून तरी त्यांनी स्पष्ट केलेले नाही। येत्या 9 तारखेनंतर ते स्पष्ट करतील अशी चर्चा आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून विजयी झाले होते। मात्र 2014 आणि 2019 मध्ये संजय निरुपम यांना दोन्ही वेळा भाजपच्या गोपाळ शेट्टींकडून पराभव पत्करावा लागला होता। आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे। महायुतीतून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अजून तरी कोणाला उमेदवारी जाहीर झालेली नाही। महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे त्यांचे वडील आणि सध्याचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी पितापुत्रातील संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणून महायुतीकडून गजानन कीर्तीकर यांच्या जागी उमेदवारासाठी आता शोध मोहीम सुरू आहे। संजय निरुपम यांच्यासोबतच सुप्रसिद्ध मराठी कलाकार तसेच नेहमीच चर्चेत असणारे आणि हिंदुत्ववादी विचारांचे समर्थक शरद पोंक्षे, तर ज्येष्ठ गायक व प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर तसेच सचिन खेडेकर या लोकप्रिय चेहऱ्यांचाही विचार या जागेसाठी केला जात असल्याची चर्चा आहे। अभिनेता गोविंदानेही नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेला आहे।